देवाची इच्छा काय आहे? तर तुम्ही मला विचारलं तुमच्यासाठी देवाची इच्छा काय आहे, तर मी बायबलच्या वचनानुसार सांगेल, देवाची इच्छा आहे तुम्ही मस्तक असावं, शेपूट नाही. आमेन. तुम्ही उंच असावं, खाली नाही. हालेलुया. तुम्ही उसने देणारे असावं, उसने घेणारे नाही. तुम्ही तृप्त असावे, दुःखी नसावे. आमेन. तुम्ही रोज अन रोज देवाची स्तुती करणारे असावे. येस. रोज रोज आत्मे जिंकणारे असावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच कारणासाठी देवाने आपल्याला ठेवलंय. आमेन. बायबल सांगतं देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाहीये. की लोकांना माहित आहे? म्हणा, देवाचं राज्य देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाही, खाण्यात आणि पिण्यात नाही, पण न्यायी पण, न्यायी पण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद, आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद, याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. याच्यातच देवाचं राज्य आहे. पण शैतानाचं राज्य देखील आहे. ते राज्य फक्त खाणे का, पिणे का और देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फिशार. पण देवाची इच्छा आहे की आपलं राज्य जे आपण प्रभूच्या राज्यातले आहोत, आपण वचनाप्रमाणे जगणारे पाहिजे. आमेन. ही लोक देवाचं वचन रोज वाचतात. हालेलुया. धन्य तुम्ही लोक आहात. आपला हात वर करू ना, रोज मी देवाचं वचन वाचणार. रोज मी देवाचं वचन वाचेल. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही देवाचं वचन वाचणार तेवढं तुमचा स्वभाव बदलला जाईल, आमेन. तेवढं तुमचं बोलणं बदललं जाईल, येस. तेवढं तुमची स्टाईल बदलली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.